कोकणची ट्रिप आणि मित्राचं लग्न नेमकं एकाच दिवशी आलं, त्यामुळे लग्नात स्नेहभोजनाचा आस्वाद न घेताच नुसतंच तोंड दाखवून मला काढता पाय घ्यायला लागला. मग काय, पटापट गाडीत बॅगा भरल्या आणि निघालो शेखाडीला. ताम्हिणी घाट आणि कोकणातले रस्ते इतके स्मूथ होते की गुगल काकांच्या ETA ला आम्ही तब्बल पाऊण तासांनी बीट केलं. तर शेखाडी हा कोकणातला एक हिडन जेम आहे, जो दिव्याघर पासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि या जागेला कॉन्ट्रोवर्शियल इतिहास सुद्धा जोडलेला आहे, तो नक्की चेक करा. शेखाडीतलं आमचं रिसॉर्ट एकदम बँग ऑन द बीच होतं आणि इथला व्ह्यू काय सांगू राव. आपलं कोकण किती सुंदर आहे याची प्रचिती देणारा होता. शेखाडीतच मला अजून एक हिडन बीच सापडलाय, ज्याचं नाव आहे आरवी बीच. हा पण मस्ट विजिट आहे बरं का. दिव्याघर अगदी जवळ असल्यामुळे तिथेच आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग जवळच्याच एका खानावळीत जगात भारी अशा आंब्याच्या मोदकांवर ताव मारला. 3 दिवस मस्त रिलॅक्स केल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर तुमचा कोकणातला फेवरेट वेकेशन स्पॉट कोणता आहे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.